नमस्कार, मी सुवर्णा. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मगाशी काही स्पेशल रिपोर्ट्स आपण विशेष मध्ये बघत होतो. याही बुलेटिन मध्ये काही स्पेशल रिपोर्ट्सच आपल्याला बघायचे आहेत. वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. एक महत्त्वाचा विषय जो दिवसभर चर्चेत राहिला तो म्हणजे भावी मुख्यमंत्री कोण होणार याची एक मोठी लिस्टच आता आपल्या सगळ्यांना बनवावी लागेल, कारण त्यामध्ये एक एक नाव ऍड होऊ लागलेलं आहे. या सगळ्याविषयी आपण बोलतच होतो. अधिक बोलूया, पण सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी करूया. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक मॉमलॅक, उत्तम, सकस व दर्जेदार मॉमलॅक नाचणी सत्व. दोन 2019ला तुम्ही विश्वासघात केला, मात्र आम्ही शिवसेना वाचवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल. हिंदुत्वाशी बैमानी करणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवली. बाळासाहेबांचं तत्व आणि विचार घेऊन आपण पुढे जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर जोरदार टीका. दोन 2024 मध्ये अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महामेळाव्यात मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य. भुजबळांकडूनही दादांच्या सीएम पदाकरता बॅटिंग. फक्त मुख्यमंत्री करू नका, संघटना वाढवण्यावर भर द्या. धनंजय मुंडे, भुजबळांसह कार्यकर्त्यांचे अजित पवारांनी टोचले कान. आता निवडणूक लढणार, भावनिक आवाहनाचा प्रश्नच नाही. शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर. मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना राज्य सांभाळणं कठीण बनलंय. राष्ट्रपती राजवट लागू करा, संजय राऊतांची मागणी. तर शहांनाही लक्ष घालण्याचं आव्हान. 2024ला मोदी पंतप्रधान नसतील ही शिवसेनेची गॅरंटी. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर मोदी गॅरंटीवर ठाकरेंचाही घणाघात. अभिषेक घोसाळकरांची हत्या विश्वासघातानं, कुटुंबाची बदनामी करू नका. विनोद घोसाळकरांची पत्रकाद्वारे मागणी. मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम. तपासणी करता आलेल्या डॉक्टरांना पाठवलं माघारी. मराठा आरक्षणाच्या नवीन कायद्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महामेळाव्यात छगन भुजबळांची घोषणा. ओबीसींच्या राजकीय पक्षाचं छगन भुजबळांनी नेतृत्व करावं. प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळांना सल्ला. तर वंचित बहुजन आघाडी सगळी मदत करेल, आंबेडकरांचं आश्वासन. आणि राज्यात नागपूर, अमरावतीसह वर्ध्यात अवकाळीचा फटका. ठिकठिकाणी ऐन हिवाळ्यात गारपीट, शेतकरी हवालदिल.